तर रामराम मंडळी, मी सागर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक छोटंसं काम करायचं ठरवलं आहे आणि त्याच्याचबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मला जो मेसेज द्यायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उष्णता तीव्र आहे, गरमी प्रचंड होत्या आणि अशा गरमीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण कलिंगड हे आणतोच आणि ते कलिंगड खाल्ल्यानंतर ऐन उन्हाळ्याच्या गरमीमध्ये आपल्याला जो थंडावा मिळतो त्याचं सुख काही वेगळंच असतं. तर त्याच कलिंगडाच्या संदर्भात मी आज तुम्हाला काही सांगणार आहे. ते समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी कलिंगड आणल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अशा पद्धतीने त्याची साल काढणार. साली आपण कलिंगड खायच्या आधी व्यवस्थितपणे सुरीने अशी काढून घेणार आहे आणि ती काढलेली साल स्वच्छ भांड्यात आपण ठेवणार आहे. तर अशा प्रकारे ही कलिंगडाची साल भरपूर प्रमाणात आपल्याला मिळालेली आहे. तर सोललेलं कलिंगड आपलं खाऊन झाल्यानंतर त्या सोललेल्या साली व्यवस्थित बॅगमध्ये घेऊन मी बाहेर आलो आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि दुपारची वेळ असल्यामुळे भरपूर प्रमाणात ऊन आहे. तर मला ह्या वेळेलाच यायचं होतं, पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार येऊ शकता. तर आता आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहे जिथे आपल्याला या कलिंगडांच्या साली घेऊन यायचं आहे. तर इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच या गायी असतात. तर आपण घरून सोलून आणलेल्या कलिंगडाच्या साली याच गायींना खायला घालणार आहोत. आता थोड्या वेळापूर्वीच आपण या साली कट करून फ्रेश खायला घालायला घेऊन तर गायींनी कलिंगडाच्या सगळ्या साली संपवलेल्या आहेत. तर मला या व्हिडिओतून फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे की आपल्या सर्वांच्या घरी उन्हाळ्यामध्ये कलिंगड आपण आणतोच. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कलिंगडाच्या व्यवस्थितपणे साली काढून गायींना खायला घालू शकता. याच्यामुळे त्यांनाही काहीतरी थोडंफार चांगलं खायला मिळेल आणि आपल्याला भरपूर पुण्य मिळेल. धन्यवाद.